आणि ही काही चौकशी फक्त पार्थ पवारच्या विषयी नाहीये, नसली पाहिजे. एकतर सरकारी जमीन विकता येते का, महारत्नाच्या जमिनीची अशा पद्धतीनं विक्री करता येते का, मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीने पवार पॅटर्ननी ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली, मग त्याचं व्हॅल्युएशन, त्याचा जो रेडी रेकनर रेट आहे तो काढला होता का, तो जर न काढता 300 कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं. आता हे मुद्रांक शुल्क, ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावं लागेल. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आहेत, ज्याचा 99% शेअर आहे, त्याचं नाव याच्यात येत नाही आणि ज्याचा 1% शेअर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा तर अशा घटना गेल्या तर मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीने न्याय सगळ्यांना द्यावा. 1% आता एखाद्या वेळेस एखादा 0.1% सुद्धा शेअर होल्डर येतील आणि नंतर 99.99 वाले त्याच्या नावावर काही गोष्टी करतील, चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या खचाट्यात आणतील. वाटतं ही वृत्ती येणार काळात होऊ शकते. त्यामुळं पार्थ पवार सुटेल नाही तर अडकेल याच्यापेक्षा म्हातारी मेल्याचं दुःखने पण काळ सोसावेल आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारला लागला तो इतरांना सुद्धा लावावा लागेल. तिन्ही पक्षांचं याबाबत एकमत झालेलं दिसते, किमान पार्थला वाचवण्यात दिसतंय मला. आता कालचं तुम्ही बघितलेलं आहे सगळं, एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेऊन जसं एकमत आहे तसं पार्थ पवारला वाचवणं. कारण नाही पा त्याला वाचवायचं का, कारण सगळ्यांच्याच हात दगडाखाली आहे. कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा हात आहे. त्याच्यामुळं आपल्या म्हणून चोर चोर सगेरे भाई अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत आणि म्हणून पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय. आता तुम्ही म्हणाले एकमेकाचे कार्यकर्ते घ्यायचे नाही असं झालंय.